नमस्कार, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रात आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। पाहूया आठवडाभरातील घडामोडी। गौरवाड ते औरवाड रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालंय। ग्रामस्थांनी स्वखर्चाने या रस्त्यात मुरुम टाकून खड्डे मुजवत निषेध नोंदवला। गौरवाड ते औरवाड रस्त्याची दुरवस्था झाली आहे। कन्यागत महापर्व काळाच्या निधीतून हा रस्ता झाला होता। माजी आमदार उल्हास पाटील यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते। वाढत्या अवजड वाहतुकीमुळे आणि महापुरामुळे या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेत। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे ओळखणं कठीण बनलंय। खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत। त्यामुळे वाहनधारक आणि नागरिक त्रस्त बनलेत। प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वखर्चाने या रस्त्यात मुरुम टाकून खड्डे मुजवले। प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं 12 बलुतेदारांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता। कळे इथं पार पडलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कळे इथं 12 बलुतेदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। भारतीय संस्कृती संवर्धनासाठी प्रबोधन करण्यात आलं। गीता बहनजी यांनी मार्गदर्शन केलं। विद्या बहनजी, सुनंदा बहनजी, नितीन भाई, गीता बहनजी, मंजू बहनजी यांनीही मार्गदर्शन केलं। यावेळी वारकरी संप्रदायाचे रघुनाथ गवळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव पाटील, सुरेश सुतार, जयदीप पाटील, मोहनदास दाभाडे यांच्यासह 12 बलुतेदार उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या भैरवनाथ आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय। या मंदिरामध्ये श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीच्या तीरावर मालवे हे छोटंसं गाव वसलंय। हनुमान आणि भैरवनाथ ही मालवेची ग्रामदैवत। या दोन्ही मंदिरात विशेष धार्मिक विधी पार पडले। नूतनीकरणानंतर या मंदिरात श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या निमित्त गावातील महिलांनी कलश घेऊन मंदिरामध्ये गर्दी केली होती। उपस्थित भाविकांना आंबील आणि प्रसाद वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलता वाढवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत। शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलंय। भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। बुदरगड पंचायत समितीच्या वतीनं तांबाळे इथं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं। ग्रंथदिंडीनं या प्रदर्शनाची सुरुवात झाली। आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन झालं, तर विज्ञान प्रदर्शन विभागाचं उद्घाटन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते झालं। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांची पाहणी मान्यवरांनी केली। विद्यार्थ्यांमधील कल्पकतेला आणि वैज्ञानिकतेला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनं महत्त्वपूर्ण ठरतील असे उद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी धनाजी देसाई, बाबा नांदेकर, दत्तात्रय उगले, तमास पिंटो, रामदास देसाई, सरपंच ओना पिंटो, खातून बी नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी के.एस. पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रबोध कांबळे, केंद्रप्रमुख संजय कुकडे, संतोष भोसले, प्रकाश पाटील, एकनाथ पाटील उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली आहे। त्याच्या पात्रतेसाठी निकष आणि मार्गदर्शक तत्व आहेत। तांत्रिक कारणांमुळे जर एखादा शेतकरी अपात्र ठरला असेल तर त्यांनी संबंधित बँकेमध्ये संपर्क करावा असं आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केलंय। सांगरुळ इथल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। नियमित आणि प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये काही त्रुटी राहिल्याच्या तक्रारी होत्या। सांगरुळ इथल्या शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठक झाली। जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या, तसंच शेतकऱ्यांना पात्रतेचे निकष समजावून सांगितले। तांत्रिकदृष्ट्या काही चूक राहिली असल्यास संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन अमर शिंदे यांनी केलंय। शाहूवाडी तालुक्यात मलकापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे झालाय। गेल्या 10 वर्षांपासून रुग्णालयातील अधीक्षक पद रिक्त आहे। प्रभारी अधिकाऱ्यांवर या रुग्णालयाचा कारभार सुरू आहे। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात गेल्या 10 वर्षापासून अधीक्षक पद भरलेलं नाही। प्रभारी अधिकाऱ्यांवर या रुग्णालयाचं काम रेटलं जातंय। या ठिकाणी प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर अनेक वेळा उपस्थित नसतात, त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
प्रशिक्षणार्थींकडून उपचार करून घेण्याची भीती वाटते. शिवाय इथले कर्मचारी रुग्णांशी नीट वागत नाहीत. उडवाउडवीची आणि उद्धट उत्तरं देतात. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीचा फटका रुग्णांना बसतोय. परिणामी रुग्णांना खासगी दवाखान्यात जावं लागतंय. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणारं विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. नामांकित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साईड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट मातोश्रीहोमिओपॅथी.com. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यात श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी केलं. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राधानगरीतील जेनिसिस इन्स्टिट्यूटमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच अश्विनी चौगले यांच्या हस्ते झालं. गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. राजर्षी शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात व्यापक योगदान दिलंय. सर्व घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज नेहमीच अग्रेसर असतात असं प्रतिपादन तायशेटे यांनी केलं. कर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल महेंद्र सोनार यांचा तर सीमा सुरक्षा दलात निवड झालेल्या गायत्री चौगले तसंच सरपंच शिवाजी चौगले आणि अश्विनी चौगले यांचा सत्कार प्राचार्य शोभराज माळवी, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. यावेळी विलास डवर, रुपेश बोंबार्डे, तुकाराम केसरकर, विलास पाटील, बाळासो पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सद्यस्थितीत साहित्यिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय. अशा परिस्थितीत सुसंवाद घडवण्याचं काम ग्रामीण भागातील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे असं प्रतिपादन साहित्यिक श्रीधर नांदेडकर यांनी केलं. शिरढोण इथं आयोजित संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात ते बोलत होते. इचलकरंजी जवळच्या शिरढोण इथं साहित्य परिषद संस्थेच्या वतीनं संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन केलंय. संमेलनाचं हे 9वं वर्ष आहे. पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. शालेय विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांसह सवाद्य निघालेली दिंडी गावातील मुख्य मार्गावरून फिरून संमेलनस्थळी आली. त्यानंतर सरपंच बाबासो हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात श्रीधर नांदेडकर यांनी मनोगत व्यक्त केलं. सध्या दिखाऊपणाचं युग आहे, मात्र माणसांची मनं जोडण्यासाठी नैतिक आत्मबळाची गरज असते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांबरोबर साहित्यिकांचाही आवाज दाबला जातोय. मात्र अशा संमेलनातून माणूस माणसाशी जोडला जातो असं ते म्हणाले. यावेळी वसंतराव हंकारे यांचं जीवन जगण्याची कला या विषयावर व्याख्यान झालं. तर ज्योतिराम फडतारे यांचं कथाकथन आणि कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झालं. या संमेलनात संतोष जगताप यांच्या विजेने चोरलेले दिवस या कादंबरीला पारिसा बालीघाटे स्मृती संवाद पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर डॉक्टर श्रीकांत पाटील, नम्रता कटारे, शिलाताई कोळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संमेलनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, रजनीताई मगदूम यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संमेलन यशस्वीतेसाठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष दिलीप कोळी, विश्वास बालीघाटे, डॉक्टर कुमार पाटील, महावीर कांबळे, सुनंदा कुलकर्णी, लता काकडे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून गावांचा सर्वांगीण विकास करावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील लोकनियुक्त 38 सरपंच आणि 240 ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राधानगरी तालुक्यातील नवनिर्वाचित 38 लोकनियुक्त सरपंच आणि 240 ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीच्या वतीनं गुडाळ इथं सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी नवनिर्वाचित गाव कारभाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मतदारांनी मोठ्या विश्वासानं निवडून दिलंय. मतदारांच्या त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. निवडणूक संपल्यामुळे आता गटातटाच्या राजकारणाऐवजी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा असं आवाहन ए.वाय. पाटील यांनी केलं. भिकाजी एकल, गोकुळचे संचालक किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नेताजी पाटील, महादेव कोथळकर, सरपंच अस्मिता सुतार यांची भाषणं झाली. याप्रसंगी बिद्रीचे संचालक युवराज वारके, डी.बी. पाटील, राजू कवडे, विश्वास पाटील, फिरोजखान पाटील, एकनाथ पाटील, अमर पाटील, बंडोपंत किरुळकर, आर.वाय. पाटील, वाय.डी. पाटील, एकनाथ पाटील, सर्जेराव पाटील, रामराव इंगळे उपस्थित होते. अलीकडे वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींना पार्टी देणं, डीजे डॉल्बी लावून धांगड-धिंगाणा करणं असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पण करवी तालुक्यातील शे इथल्या वैभव नाईक आणि रणजित इंगवले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सुमारे 200 नागरिकांना प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजनेचा लाभ दिला. करवी तालुक्यातील शिये इथल्या वैभव नाईक आणि रणजित इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश तरुण मंडळानं एक वेगळा उपक्रम राबवला. सुमारे 200 ग्रामस्थांना प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला. शिये इथल्या एसबीआयच्या शाखा अधिकारी मुद्दा कुरी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना बीमा सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आलं. वैभव नाईक, रणजित इंगवले यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शाहूवाडी पंचायत समितीसमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिलाय. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनानं कचरा उठाव केलेला नाही. या परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक पंचायत समितीसमोर कचरा आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चंदवाड शाहूवाडी ग्रामपंचायत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला नागरी वस्तीशिवाय हॉटेल, चिकन आणि मटणाची दुकानं आहेत. या ठिकाणी जमा होणारा कचरा शाहूवाडी पंचायत समितीच्या दारात टाकला जातोय. त्यामुळे पंचायत समिती परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. शाळी नदीच्या पुलाशेजारी कचऱ्याचा ढीग तयार झालाय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा निर्माण झालाय, पण बूस्टर डोस घेण्याकडे अजूनही नागरिकांचं दुर्लक्ष होतंय. शाहूवाडी तालुक्यातील 1,33,813 नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही. शाहूवाडी तालुक्यात 131 महसुली गावं आणि 250 वाड्या वस्त्या आहेत. तालुक्यात 1,75,000 नागरिकांचं वास्तव्य आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 1,24,943 नागरिकांनी घेतलाय, तर 98,805 नागरिकांनी दुसरा डोस घेतलाय. पण बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. केवळ 10,295 व्यक्तींनी बूस्टर डोस घेतलाय, तर सुमारे 1,33,813 नागरिक बूस्टर डोसपासून वंचित आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बूस्टर डोस नागरिकांनी घ्यावेत असं आवाहन प्रशासनातर्फे केलं जात आहे. पण शाहूवाडी तालुक्यात बूस्टर डोसच उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत. हातकणंगले तालुक्यातील चोका ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच आणि सदस्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. हातकणंगले तालुक्यातील चोका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री जखुबाई देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलनं सरपंच पदासह 7 जागा मिळवत सत्तांतर घडवलंय. लोकनियुक्त सरपंच सुनील चोकाकर यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माळी, हर्षद कांबळे, रेश्मा माळगे, शीतल ननवरे, अरुण भन्नाळे, सविता चव्हाण, सविता हलसवडे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. मनोहर पाटील, अशोक चोकाकर, अविनाश बनगे, कृष्णा निकम यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला.
ग्राहकांना नव्या ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती व्हावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि पुरवठा विभागाच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शाहूवाडी इथं शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून ग्राहक जागृतीचा जागर करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शाहूवाडी इथं ग्राहक जागृती कार्यक्रम पार पडला. अप्पर तहसीलदार निखिल खेमणार यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाहीर शामराव खडके यांनी पोवाड्याच्या माध्यमातून नवीन ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सांगितली. नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनीही मार्गदर्शन केलं. यावेळी तालुका पुरवठा अधिकारी अजय नाईक, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अमर पाटील, विनायक कुंभार, आनंदा गिरी, आनंदराव कामत, शंकर कांबळे यांच्यासह नागरिक आणि रेशन दुकानदार उपस्थित होते. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त कौलव इथं विविध कार्यक्रम पार पडले. दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त कौलव इथं विविध कार्यक्रम पार पडले. दादासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, सदाशिवराव चरापले, सुशील पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह बर्गेवाडी, भोपळवाडी, पिंपळवाडी, घोटवडे परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. कौलवकर ट्रस्टच्या वतीनं कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तर कौलव इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी सरपंच रामचंद्र कुंभार, प्राध्यापक AK चौगुले, सुहास जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवलेल्या जवानाच्या 96व्या वाढदिवसानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील माण इथं सत्कार करण्यात आला. सत्कार केलेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचं नाव गणपती बाळा खाके असं आहे. मलकापूर अणुस्कुरा मार्गावर पालेश्वर धरणाच्या पायथ्याशी माण गाव आहे. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या जवान गणपती खाके यांचा 96वा वाढदिवस माण ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. सुभेदार पदावरून निवृत्त झालेले गणपती खाके यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला झोकून दिलं. अशा या शूरवीराला ग्रामस्थांनी सलामी दिली. खाके यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.